हॅलो, गुड मॉर्निंग. आय नो आपल्या व्हिडिओजमध्ये खूप गॅप झालेला आहे, म्हणजे मी ॲक्टिव्ह नव्हते काही दिवसापासून आणि आज व्हिडिओ टाकणार आहे. तर आज खूप स्पेशल एक रिझन आहे, कारण आज आहे माझ्या प्रिन्सेसचा वाढदिवस, म्हणजेच माझी मुलगी. काल 19 फेब्रुवारी होता, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती काल, आणि आज 20 फेब्रुवारी माझ्या पिल्लूचा वाढदिवस आहे. तर आजचा डे तिच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आज तिचा वाढदिवस आहे आणि एक आई म्हणून माझाही जन्म झाला होता त्या दिवशी, म्हणून मीही माझा हा डे खूप स्पेशल बनवणार आहे आज तिच्यासोबत. तर आत्ता ती स्कूलला जाण्यासाठी रेडी होते. तिच्या स्कूलमध्येही तिच्या फ्रेंड्सला देण्यासाठी आम्ही काहीतरी गिफ्ट्स घेतलेले आहे. त्यानंतर आम्ही इव्हिनिंगला तिच्या बड्डेचं सेलिब्रेशन करणार आहोत. तर तिचा बड्डेचं सेलिब्रेशन आम्ही कुठे करतो हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे, तर त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. तर स्कूलला आम्हाला मेकअप करून जायचं होतं, म्हणून माझ्या लाडूबाईचा मी थोडासा छान असा मेकअप करत होते आणि तीही खूप छान असं आवडीने करून घेत होती. आम्हाला मेकअप करायला खूप जास्त आवडतं आणि मी तिला रेडी करून स्कूलला पाठवणार होती आणि ती खूप एक्सायटेड होती स्कूलला जाण्यासाठी. आणि त्यातच आमची थोडेसे नाटकं चालू होते, प्यार करणं एकमेकांना. आणि त्यानंतर मी तिचं ऑक्शन केलं, एक छोटंसं फक्त टीका वगैरे लावून, कारण रात्री ऑक्शन नव्हते करणार आम्ही, हॉटेलला जायचं होतं त्यामुळे, म्हणून आता ऑक्शन करून तिला स्कूलला पाठवलं. आणि आजचा हा बड्डे आम्हाला सेलिब्रेट करायचा होता अनाथ आश्रमात, म्हणून तिथेच पहिला आम्ही जाणार होतो. आणि त्यानंतर आता आम्ही तिला स्कूलला सोडायला गेले. तिथे गेल्यानंतर तिच्या मॅमने वगैरे तिला विश केलं आणि ह्या बॅगमध्ये मी तिच्या फ्रेंड्सला देण्यासाठी गिफ्ट दिलेले आहे. आता ती स्कूलला गेलेली आहे. तर फायनली आता वाजलेले आहे रात्रीचे 6:30 आणि मी रेडी झालेली आहे. तर आम्ही आता जातोय बर्थडे सेलिब्रेशनसाठी. 15 मिनिटांमध्ये तिथे पोहोचू आम्ही. आणि माझी त्रिशा कशी रेडी झालेली आहे ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे, आणि ते डायरेक्ट तुम्हाला बर्थडे जिथे सेलिब्रेट करणार आहोत त्या स्पॉटवरती गेल्यावरच ती तुम्हाला दाखवेल मी. तर आम्ही गेलो होतो केक घेण्यासाठी. आम्हाला पहिला केक हा अनाथ आश्रमात कट करायचा होता, पण तिथे गेल्यानंतर आम्हाला असं कळालं की तिथले व्हिडिओज आणि फोटोज हे सोशल मीडियावरती टाकायला अलाउड नाही आहे, म्हणून आम्ही फक्त केक कट करण्याचीच क्लिप मी यामध्ये ॲड करत आहे. त्या मुलांना मी यामध्ये नाही दाखवत आहे, कारण आपण रूल नाही मोडू शकत. आणि त्यानंतर केक कट करून त्या मुलांना जेवण देऊन आम्ही निघालो. आणि त्यानंतरचा दुसरा केक आम्ही हॉटेलमध्ये कट करणार आहोत. तर हे तिथलं डेकोरेशन आहे. हे मलासुद्धा माहीत नव्हतं की असं डेकोरेशन केलेलं आहे. खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि तिथला हा व्ह्यू आहे पूर्ण हॉटेलमधला. तर ही आहे माझी प्रिन्सेस, किती क्यूट दिसते, पूर्ण प्रिन्सेस सारखाच तिला गाऊन घेतला होता आम्ही छान. आणि मी थोडीशी तिची हेअर वगैरे व्यवस्थित करत होते. हे बर्थडेचं सॉन्ग तिच्यासाठी सरप्राईज होतं आणि तिथे हे सिंगर असतात, तर त्यांचा खूप छान व्हॉइस आहे आणि त्यांनी तिच्यासाठी सॉन्ग म्हटलं होतं. केक कट करून झाल्यानंतर तिला गिफ्ट्स वगैरे दिले सगळ्यांनी. आणि हा बड्डे आम्ही आमच्या फॅमिलीसोबतच सेलिब्रेट केला. आणि ॲक्च्युली तिचा हा बड्डे मला अनाथ आश्रमामध्ये सेलिब्रेट करायचा होता. त्यांनी फोटोज नाही काढू दिले, इट्स ओके, बट माझा मेन मोटिव्ह हा होता की मला त्या मुलांसोबत हा बड्डे सेलिब्रेट करायचा होता. तर तो खूप छान असा सेलिब्रेट झाला आहे. आणि आत्ता हे गिफ्ट वगैरे झाल्यानंतर केक वगैरे खाऊन खूप फोटोज व्हिडिओज काढून त्यानंतर आम्ही जेवण केलं. आणि सगळी फॅमिली असल्यामुळे सगळ्यांनी सोबत छान जेवण केल्यामुळे खूप भारी वाटलं. आणि त्यानंतर आम्ही रात्री खूप लेट झालं होतं घरी यायला. तर फायनली आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता वाजले 11. आम्ही आत्ता जस्ट एक 15 मिनिटापूर्वी घरी आलोय.
तर आजचा डे आमच्यासाठी खूप स्पेशल होता आणि खूप छान गेला आणि बर्थडे सेलिब्रेशन ही खूप छान झालं. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.